बेळगावमध्ये आज शुभम शेळके यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे। शुभम शेळके यांनी कर्नाटक रक्षणा वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना घरी जाऊन ताब्यात घेतले। सीमा भागातील मराठी भाषिक जनता दर 1 नोव्हेंबर रोजी आपली लोकइच्छा व्यक्त करते। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा विभागाचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले की राज्योत्सवाला आम्ही विरोध करत नाही, पण कन्नड संघटनेचा एक नेता बेळगावात येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। शुभम शेळके म्हणाले, प्रशासनाने त्याला वेळीच रोखावे, अन्यथा मराठी जनता जसाच तसं उत्तर देईल असा इशारा सोशल मीडियावर दिला आहे। त्यामुळे आज माळमारुती पोलिसांनी शुभम शेळके यांना ताब्यात घेतले। यामुळे सीमा विभागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अशा अधिक अपडेटसाठी वाईस ऑफ विनोग्रामला फॉलो करा।